तर मंडळी, मी कोसिका, उशिरा का होईना तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. घरच्यांपासनं, देशापासनं आणि घरापासनं दूर असल्यावर प्रत्येक सण मला अपूर्णच वाटतो, पण मी पूर्ण प्रयत्न करते की आपला सण युके मध्ये मी कसा साजरा करेल याचा. आणि हा सण फक्त सण नसून हा शेती संबंधित आहे. या दिवशी नवीन पिकांची काढणी केली जाते आणि त्यामुळे पिकांचे आभार मानण्यासाठी आपण हा सण साजरा करतो. आणि विशेष करून या दिवशी माझ्या घरी भोगीची भाजी बनवली जाते, ती म्हणजे मिक्स भाजी मी त्याला म्हणते. आणि भोगीची भाजी ही आरोग्याच्या दृष्टीने खूप जास्त फायदेमंद आहे असं मला माझे घरचे सांगायचे, म्हणून मी इथे प्रयत्न केलाय की आपण मिक्स भाजी बनवूया. आता इथे सगळ्या भाज्या तर मिळत नाही, म्हणून मी फ्रोझन व्हेजिटेबल्स आणले होते, जे जस्ट मायक्रोवेव्ह केले आणि त्याला फोडणी देऊन थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून एकदम झटपट आपली भाजी बनवली. त्यानंतर मी बटाट्याची मसाल्याची भाजी बनवली, एकदम सिंपल वाली. आणि आमच्या घरी भोगीच्या भाजीसोबत भाकरी खाल्ली जाते. आता इथे भाकरीचं पीठ तर नव्हतं, म्हणून मी ठरवलं की आपण चपाता बनवूया. तुम्ही काय म्हणतात चपातीला, पोळी की चपाती, कॉमेंट्स मध्ये सांगा. मी तर दोन्ही म्हणते, कारण की मला दोन्हीची सवय आहे. आणि इथे आपल्या चपात्या तयार आहेत. त्याच्यानंतर इथे आहे मिक्स भाजी, बटाट्याची भाजी आणि जिरा राईस. सो असा होता माझा लंच मकर संक्रांतीचा. माझा मित्र आला होता आशुतोष. आम्ही सगळे प्रयत्न करतो की आम्ही सण इथे साजरा करू, छोटे खाणी का होईना. आणि त्यासोबत जोजीची मला साथ असते. गोड गोड बोला. ही बिचारी फारसं तिखट तर नाही खाऊ शकत, पण ती पूर्ण इंडियन कुझिन एन्जॉय करते आणि तिला खरंच खूप आवडतं. नंतर माझे काही युनिव्हर्सिटीवाले फ्रेंड्स आले होते, डिनर केलं मग सोबत आम्ही. थोडंसं स्वीट तर झालंच पाहिजे, पण नंतर आमचा फायर अलार्म जो वाजायला लागलाय, या फायर अलार्मचं काही वेगळंच आहे. पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. बाय, थँक्यू. कहना क्या चाहते हो.